नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी झटपट अशी मसाला कोबी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपण एक पॅन गरम करायला ठेवूया. पॅन गरम झाला की त्यात 1.5 चमचा तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की त्यात 1 चमचा जिरे घालून घेतले आहे. जिरे तडतडले की त्यात अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. आणि आता आपण त्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे, तो घातला आहे. टोमॅटो लवकर शिजावे म्हणून चवीनुसार मीठ आपण इथेच घालून घेऊ आणि मिनिटभर याला परतून घेऊया, म्हणजे टोमॅटो मऊ होईल. टोमॅटो मऊ झाला मिनिटभरानी की त्यात अर्धा वाटी वाटाणा आणि एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक काप करून घेतला आहे, ते घालून घेऊया. वाटाणे हे ताजे घेतले आहेत मी, म्हणून सुरुवातीलाच घातले आहेत. जर तुम्ही फ्रोझन घालणार असाल तर कोबी बरोबर घाला. आता आपण बटाटा आणि वाटाणा शिजण्यासाठी 5 मिनिट याला झाकून ठेवूया, म्हणजे ते 50 ते 60% शिजतील. आता 5 मिनिटं झाली आहे. आपण झाकण काढून घेऊया. आता ह्याला परतून घेतल्यावर ह्यात आपण इथे मसाले घालून घेऊया. त्यासाठी आपण लाल तिखट 1 चमचा घातला आहे घरगुती आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. शक्यतो कोबीच्या भाजीत गरम मसाला घालत नाहीत, पण तुम्ही एकदा असा ट्राय करून बघा, खूप छान भाजी बनते. आता आपण मसाले चांगले परतून घेऊया. अर्धा मिनिटभर परतून घेतले आहेत हे दोन्ही मसाले. आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला कोबी घालून घेऊ. हा वजनीप्रमाणे 250 ग्रॅम कोबी आहे. आता हा चांगला मिक्स करून घेऊया. कोबी शिजायला जास्त टाईम लागणार नाही. 5 ते 7 मिनिटात कोबी चांगला आपला शिजला जातो. आणि आपण याला पाणी न घालताच शिजवणार आहोत, कारण कोबीला स्वतःचेच पाणी चांगले सुटते. आता आपण ह्याला झाकून 7 मिनिटं शिजवणार आहोत, पण 3 मिनिटांनी आपण झाकण काढून याला एकदा परतून घेऊया. बघा कोबीचे छान असं पाणी सुटलं आहे आणि ते स्वतःच्याच पाण्यात चांगली भाजी शिजेल. आता परतून परत याला झाकून ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया की आपली भाजी शिजली आहे का. 4 मिनिटं झाली आहेत. बघा मस्त भाजी अशी आपली झाली आहे, पाणी आटलं आहे. आता चेक करून घेऊया की शिजली आहे का. बटाटा तर छान शिजला आहे. कोबी पण मस्त शिजला आहे. आता मिनिटभर आपण याला झाकण न ठेवता असेच परतायचे आहे, म्हणजे त्याच्यात खाली जे तळाशी राहिलेले पाणी सुकून जाईल. आणि मिनिटभर झाला की त्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि मस्त अशी झटपट अशी आपली मसाला कोबी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.